नमस्कार. सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण बटाट्याचे कुरकुरीत बॉल्स करणार आहे. त्यासाठी मी हे साधारण पाव किलो बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे मी शिजवून थंड करून ह्याची साल काढून घेते. बघा आता बटाटे हे आपले शिजवून साल काढून थंड करून घेतलेले आहेत. हे आता एकसारखे आपण असे कुस्करून घेऊया. हाताने चांगले हे मॅश करून घ्या. यामध्ये बटाट्याचे तुकडे राहिले नाही पाहिजेत. असा हा एकजीव गोळा करून घेऊया. बटाटा बघा एकसारखा हा कुस्करून घेतल्यानंतर त्यात आपण टाकणार आहे हे 3 टेबलस्पून हे मोजून घेतलेलं आहे मी कॉर्नफ्लॉवर आहे. त्यामध्ये टाकूया आता हे चवीपुरतं मीठ. हे 8 ते 10 मिरे मी हे जाडसर कुटून घेतलेले आहेत. ही मिरपूड टाकून घेते. यात आता मिरपूड टाकलेली आहे त्यामुळे ही थोडीशी एक अर्धा चमचा साधारण ही मिरची पूड टाकलेली आहे. 1 चमचाभर ही बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून कच्चं तेल टाकणार आहे. आता हे सगळं मिश्रण आपण हातानं एकजीव करून घेऊया. अजिबात पाण्याचा न वापर करता हे सगळं असं मिसळून घ्यायचं आहे चांगलं. बघा असं एकसारखं चांगलं मळून घेतल्यानंतर लागलं तर ह्याला थोडासा तेलाचा हात तुम्ही लावू शकताय. पण आता एवढ्या तेलात आपलं हे बस झालेलं आहे. तेलाची काय आवश्यकता नाही वाटत. हे जितकं मळा येईल तेवढं हे मळून हलकं चांगलं करून घ्यायचं आहे. बघा कसं हे सॉफ्टी छान झालेलं आहे मऊ. आता तेलाचा हात घेऊन मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. बघा आता मी ह्या परातीतच थोडंसं थेंबर तेल टाकून घेतलेलं आहे आणि हातानं असे एकसारखे हे गोळे करून घ्यायचे आहेत. ह्या गोळ्याला कुठंही अशा चिरा नाहीत पडलेल्या पाहिजेत. बघा कसे छान असे प्लेन गोल करून घ्या. असे दोन्ही हातावर करा म्हणजे हे एकसारखे होतात. आता मी हे सगळे गोळे असे करून घेते. बघा आता हे असे सगळे मी गोळे करून घेतलेले आहेत. गॅसवर आपण कढई पण गरम करत ठेवलेली आहे. ते आता आपण कसे तळायचे ते बघूया. बघा आता मी हे 5 ते 6 बॉल तळायला टाकलेले आहेत. आपल्या गॅसची फ्लेम लो पाहिजे आणि तेलाचं टेम्परेचर आपल्या मिडियम पाहिजे. ते टेस्ट करण्यासाठी पहिल्यांदा मी हे 6 बॉल टाकून घेतलेले आहेत. हे तळून काढते आणि नंतर आपण दुसरे तळायचे कसे ते बघूया. बघा आता हे टेस्टिंगसाठी टाकलेले हे बॉल्स आपले तळून झालेले आहेत. साधारण हे बॉल्स तळायला आपल्याला 6 ते 7 मिनटं लागतात. बघा आता हे मी काढून घेते आणि दुसरे तळायला टाकूया. बघा बॉल्स टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर तुमच्या लक्षात आलं असेलच. मिडियम टेम्परेचरवरच हे आपले सगळे बॉल्स आपण चांगले तळून घेणार आहे. डायरेक्ट आपण ह्याला आता झाऱ्यानं न हलवता पहिल्यांदा थोडंसं हे काट्या चमच्यानं हलवून घ्यायचे आहेत आणि थोडे तळून झाल्यानंतर आपण झाऱ्याचा वापर करायचा आहे. बघा आता असे आपण हे तळून घेऊया. बघा आता थोडे तळून झाल्यानंतर मी ह्या झाऱ्याचा वापर करणार आहे. हे अजिबात असं उलटपालट न करता हे गोल असल्यामुळे असं गुलाबजामसारखे आपण असे फक्त हलवून घ्यायचे आहेत.
बघा आता ह्या बॉल्सना आपण 6 ते 7 मिनटं तळायला वेळ दिल्यानंतर बघा कसे छान क्रिस्पी झालेले आहेत. हे आता मी काढून घेते आणि उरलेले सगळे बॉल आपण तळून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, आपले हे बटाट्याचे कुरकुरीत बॉल्स तयार झालेले आहेत. बघा हे किती क्रिस्पी झालेत. त्याचा आवाज तरी बघा किती छान येतोय. मुलांना 4चा खाऊ, आपल्याला चहाबरोबर 4चा नाश्ता म्हणून ह्याचा आपण उल्लेख करू शकतोय. बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.